ठरलं बघा दाबून सुटत आहे निष्ठत आहे. आता कसं बघू तिकडे कसं पांचनात नाही चल तर त्या फिरवाचा वॉल आणि ते सगळंच आणतो रेडीच करतो सर हे तराच नको आपल्याला कसला हे आपल्याला आधीच तर एक मूठ मूठ भिजवायचं एखादी साळला एक ते काय जमाना आणि कोणी काय बघा ना हे लाईटीच्या खात्यात गावची निस्ती पुढारी खाऊची इथं. चालू केलाय खालचा कोक 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 खालचा चालू केलाय 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 खालचं पाणी निघालाय ओली 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 पाणी निघतंय. या एखादी साळ लाईटीसाठी चालू केला एक जीप पिकअप भरूनच जातो घेऊन कशी जाऊन दे आपलेच पैसे गेले चालते पण हे उपयोगीच नाही. त्याला बसाय भेटतंय का झोपाय भेटतंय का पावरावळ्याच्या गावाला जाय भेटतंय दाऱ्यामुळे कदर कदर आली ह्या दाऱ्याची भरणं बी व्हायना 10-5 मिनिटाला लाईट असते. आलं का पाणी काय पाणी दिन व्हायचा गेला ह्या गायच्या खुसरू पाहिजे सडी पोस्टवर अशी कांदा लय सुकायला लागलाय. आलं का रे अरे जोड जोड पटपटा काय उशीर लावते ते एक लाईटीची बोंब असले आणि हे पाणी आलं का. सोडणार नाही कुत्र्याला माझं पाणी घेतो काय आला खाला 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 तिकडे चालू केलं का दादीने माझा ऊस वाळून चालला की तिकडे तिकडे घेतलं काय पाणी बघतो काढू काय आलेलं ओरडून बघतो का आता आलं तरी मोटर कशी चालू केली तो हाताने चालू केली मोटर भिजवायच नाही का वळून द्यायचं लाईटीने तर लय वाटोळ केले. म्हणणार उचलून जापटी ना आता मोठ्याचं पाणी घेतल्यावर ए बाळ्या मी पाणी देणार रे. पाणी देणार नाही मग मी काय शेतात पाटातल्या पाण्याने करीत बसू का कांदा उपटून त्यात पोहत बसू का देऊच असल्या पाण्यात बाळ्या आता तू पाटातल्या पाण्याने आंघोळ कर तरी जमतय तू काय कर मीच पाणी देणार आहे. तुझा कांदा तुझ्या बारकायला का कशाला पाणी देत बसतो राहू दे कांदा कुठे लय भाऊ येतोय तुझ्या कांद्याला राहू दे. अरे भाऊ बहिणी पण लावाच लागतोय निकावाच लागतोय का बारी माझी आणि मीच भिजवणार आहे तू उद्या त्याला भिजव. तू घरी जा मी भिजतो माझं भिजवायचं राहिले अरे मग तुला भिजवायचं मग ते सकाळची यायचं बारी माझ्यात कसं घुसतो माझ्या बारी तू माझी बारी तू घरी जा आला का तुला सांगितलं कळत ना उचलून लागतोय बरं का माझी बारी. मी ताणून हानी जायला तुला पहिल्यांदा शेवट सांगतो माझं तर ठेवू नको अरे तू एकदा सांगतोय ना का माझी बारी नको काय आता मी काय करू मग. तू एक काम कर हा तू राहिलेली अंडी कोंबड्याची गोळा कर आणि तेव्हा बसव कोंबडी तसं कर जाय बाळ्या मी कोंबडी बसू नाही तर कोंबडा अंड्यावर बसू तुला काय करायचंय. आला का लागा लागा कोंबडी गावापासून पिली काढायला लागल्या तू मी काय करतो आता घरी जातो मी पण कोंबड्याच सांभाळतो कोंबड्याच बसवतो कोंबड्यावर अंड्यावर. तू एक काम कर हा तुझ्याकडे शेळ्याले म्हणून तू एकदा वैरण टाकून ये शेळ्याला. हा म्हणजे मी शाळेला वैरण टाकायला जातो तू इथं थेंब 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 बीजी बघ पिकलरनी अरे पिकलरनी पुन्हा तू भिजेव पण येतं वैरण टाकून उपास मारतो का मुका जनावर. लय शहाणा आहे मग तू बाळ्या तुझ्या शेळ्याने मला मेसेज केला वरणायला लागल्या शेळ्याचा. हा तुझा मेसेज करा शहाणा तुझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स आहे का बॅलन्स मग उगाच मेसेज येतो का. बॅलन्स नाही लागला तुझ्या मोबाईल मध्ये रुपयाचा मेसेज यायला लागला म्हणतो. बाळ्या हा मोबाईल मध्ये बॅलन्स नाही पण चेअर काड्या ठेवल्यात बघ कसल्या लाकडाच्या म्हणा हा रेंज येते फोन बी लागतो. बर हा इतकी माझ्या मोबाईल मध्ये सुविधा आहे नवीन सिस्टीम आहे ही. बर मग जा घरी जा मी करतो नवीन सिस्टीम माझं बिजी होतं राहिलेला काय तुला जमात नाही ते जा चटकून ये माझा ऊस वाळून चाललेला का दादा ऐकला का एक काम कर दादा हा. जा माझ्या शाळेला आणि बोकडाला वैरण टाक बोकड बाहेर खालीतला का तुझी वैरण टाका मी रिकाम आहे काय तुला ह्या बांधाने पळू पळू हानीन बघ मी पण माहेर पळतो तुला हानी दाद्या तुला लय महागात पडा ना पुन्हा. जा काय करायचं ते कर बघतो बाळ्या म्हणतात बाळ्या मला हा. आता काय करावं काहीतरी डोकं लढवावं लागेल ह्याची मोटरच बंद करतो. आयला पण एक विचार आहे ह्याची मोटर बंद केली तर ते जर भरणं व्हायचं नाही आणि आपलं व्हायचं नाही भरणं तर झालं पाहिजे दोघांचं बी. एक काम युक्ती सुचली एक काम करतो लाभ बिहा घालतो बिबट्या आलाय म्हणून भिळतो सुगारला पळून जाते ती भेटले बिबट्याला. हा खोटं का थोड्या वेळ बोलणं ना पण बिबट्याला म्हणे सुपळत आहे बिबट्या लय भेटत तिथं तर माणूस कोणीच नाही. आला कोणाला सांगावा बिहा घातलं का सुपळून जातात कुणाला तरी सांगतो कोणतरी असं कुंकू बघतो तिथं तर माणूस कोणीच नाही.
आला का कोणाला सांगावा बिहा घातलं का सुपळून जाते आता कुणाला तरी सांगतो कोणतरी असं नच कुंकड बघतोच. आला का दाद्या हा इकडे कस का आला तू? तुझ्याकडे एक काम आहे म्हणून आलोय तुझ्याकडे. तर इथं कोणी दिसाना म्हणून तू दिसला म्हणून तुझ्याकडे धावत पळत आलोय. आला का मी हे तर होतो की मला काय माहिती तिकडे असतील कुंकड पण दिसणारच कोणी. मी तिकडं तिकडं असं बघतोय पण कुठंच दिसाना म्हणून मग मला वाटलं सांगावा सगळ्याला काय आहे ती. काय अरे बाबा गिफ्ट आलाय. गपला का काय बी बिहाडून घालतो का मी इथं राहणार असतोय झोपायला मला बिहाडून घालतो काय का तू? बाबा तू राहणार जो पण काय फक्त ऐक. हा आज ऐक बिबट्या आलाय. उघड नको हे करू हातपात्र्याची हात झोप पण बिबट्या आलाय बहादूर होऊन दे. आला का असल्या आपवा उठून तर का सगळे लोक बिहायला लागले का आणि काय का तू आला पार वाकण्यासारखा पैलवान गडीन बिबट्या मला सांगतो रे म्हाताऱ्या माणसाला. खरं राव ऐका तरी काय का पुन्हा पुन्हा तीच सांगतो अरे दुसरं सांगी काय का हिताच बिबट्या आला आणि कुठं मांजर आलं काय का बिहाड की तू. मग माझं सांगायचं काम आहे बिबट्या आलाय म्हणून तुम्ही खरं धरा नाही तर खोटं धरा. खरं आलाय म्हणतो बिबट्या. मी जीव तोडून सांगतोय आलाय म्हणून पण तुम्ही माझं खोटं ठरवता तुम्हाला जसं ठरवायचं तसं ठरवा. आला का विश्वास बसना बाबा कोणी बी उठलं की बिबट्या आलाय बिहा दाखवल्यासारखं वाटतंय रे. मानते तशी पण मी सगळ्या डोळ्याने बघितलाय ना. मी तर घरी निघालोय. ए मग मला बी जाऊ दे बाबा. ए बाळ्या काय झालं? अरे बिबट्या आला बाबा बिबट्याला का मी दारा भिजतो माझ्या उसाला पाणी देतो का दादा आता पाणी घेतलेलं का थांबला का? आला का जीवाकडे बघितला का ती दारा बिरा जाऊ दे. बिबट्या आलाय रे! आला बिबट्या आलाय रे पळ! बिबट्या कवा खाऊन जाईन सांगता येत नाही. बिबट्याला खतवा दे लोक काय खात्यात पण लुसू पडा तर खावा. बिबट्या आलाय रे पळ! आयला गाडी कुठे गेलाय काय माहिती दिसत चालू तर राहणार तर दिसताना. अय, बिबट्या आला रे बाय काय झालं? आला असं मी आता बघितलं का बिबट्या आला त्याला 5 कुत्र पाय बित्र असं का? आला बिबट्या होता 5 पाय होते का मी बघितले त्याला 5 इकडे एक वर एक खाली एक 5 मध्ये पाय एक होतं होता. म्हणल्यावर असं लागा बिबटे. मला वाटलं 4 पाय म्हणल्यावर कुत्र बित्र असं. हं, मी मग बिबट्या जा मग जाऊ दे बघितला मला. आमचा गाडी कुठे गेलाय गाड्याला बघ तुझ्या लवकर आणि एक काम कर हे बिबट्या येईन तू घरी झाला का ऐक माझं घरी जा असं करू का? लय मोठा बिबट्याला का ऐक असं त्या हिकायला राहून बिबट्या होता का कुंकाले हे काढले तिकडे खालच्या रानात बिबट्याला मी बघितला का जाऊ दे आमच्या गाडी हे काढले रानात गेलाय तिकडे तरी बीस येतो. पुणे बेजेवला का लय मोठा बिबट्या तू घरी झाला का ऐक मग गाड्याला घेऊन येतो ये भाऊ, ये. मोबाईल बॅलन्स संपलाय त्याचा. आयला बिबट्या आलाय म्हणतो बाय नेमकं खरं असेल का खोटं असेल मला काय ना. आला हे कोण दादी आलाय का थांब दादी विचारतो. बाय का पळत होता कडे आज बाया म्हणला बिबट्या आला मग खरं का कुठे त्यालाच माहिती. आज म्हणतात बिबट्या आलाय. खरं का बरं? मला म्हणला बिबट्या आलाय नेमकं खरं खोटं आहे? खरं का लय मोठा बिबट्या आहे. तुझ्या डोळ्याने बघितलंय का? लय मोठा बिबट्या डोळ्याने बघितलाय. अरे बायच मला खोट वाटायला मला 5 पायाने असलं म्हणायचं. मी मला काय बेवड्याच खरंय असं कुत्र बित्र. आला खरे बेवड्याचं खरं असतं. एक एक गोष्ट खरी होत असती. तू कसं काय दारे मग? थोडं राहिले पाणी ते देतो दारी पण पुन्हा येतो घरला. बर बर मी बी आता असं करतो हिकडल्या रानात गेला गडी तेवढे दारे देतो आणि येतो माघारी मी बी. कशाला दारी द्यायचं जातो लय मोठा बिबट्या हेरा न तेरा 5 मिनिटात जातोय न कशाला जातो तिकडे उगाने. बरं तसंच करतो. हाय घरी मोठं निघ. चालू कुठलं तरी बिसेल हा घरी नाही घरी. तर जातो मग माघारी गावाकडून काय. बरं, जा जा. आईला हे ह्याला म्हणलं घरला जात इथं रानाकडेच गेलाय. आता ह्यांना बिहा सांगितलं हे बिबट्याचं तरी रानाकडे पळतोय. एक काम करतो आता तिकडे गेला नाही ह्याच्या मोटर फ्यूजच काढून होतो म्हणजे बंद झाली का आपली मोटर फुल चलन. फ्यूजच काढतो सच्या आता जे रानात गेलाय त्याची फ्यूजच काढतो मोटर बंद होईल जाईल घरात आता काढतो आता काढून आणि बंद आता छोटं ठेवतो फ्यूज आणि बंद जातो ती घरला आता. काय मिळेल मग? काय मिळेल म्हणजे काय जनावर सोडायची चारून आणायची हो किती वाजता नाही सकाळ सकाळ आता थंडी वाजते मरणाची. दारा काढून दूध घातलं की जनावर सोडतो आणि 12-1 वाजता चारतो काय करतो पुन्हा देख तू. खूप चालणार तुझ्या जनावर बिबट्या आलाय बघितलाय लय मोठं जनावर आहे लाव हो तिकडे खाली जायला लय मोठे राव जनावर. अरे त्याच्यापेक्षा तर माझं मोठं आहे. काय
अरे माझ्या शेळीचं बोकाड मोठं आहे की. तसं म्हणता होय. मी तर दुसरा विचार करत होतो. तू काय विचार करशील बाबा. मग मोठे म्हणलं खसवायचे का? अरे आता 2000 घेतलंय लगेच खसकायचं बघतो. भाकरी फिकरी सांगा मला म्हण घरी. तुझं तेवढंच तुझं काम आहे निघ. ती जाऊ दे राव. खायचं पुन्हा खावा तिकडे जाऊ नका काय लय मोठं बिबट्या आला ना. सांग का घरी भाकरी कराय? तुला तर येऊन जाऊ तेवढंच भाकरी कांदा. काय द्यायचं भाकरी जाऊ दे राहू तिकडे जाऊ नका. सकाळ सकाळ तुम्ही थंडीत गारटलेला असता तर तिकडे बिबट्या आला का तो दोघाला उचलून नेणार नका काय घेऊन जाऊ. आम्ही त्याच्यामुळे सकाळ जातो. संध्याकाळी जात जाऊ नका सकाळी पण जात जाऊ. मी आता बघितला बिबट्या बघितलंय का? एवढा असा मोठा होता. काय बिबट्या म्हणजे मांजराची मावशी असती. कसं असतं अरे ती मांजर असेल. माझा नाना 6 पाय होता. एक इकडे होता एक इकडे होता एक वर होता आणि खाली होता. 4 पाय होते. मी बघितलं. सहा पायाचं दिसतं बाबा. खरं म्हणून 6 पाय होते तसं. बरं तिकडे जाऊ नका ऐका लय मोठा 5 बिबट्या. असते 5. हा 5 होतं. 5 एक खाली होता. अरे 4 पाय असतात का 5 पाय काढलं तो. 5 पाय नसतात का 4 पाय असतात. 5 होते लगा ही ह्याला माहिती 5 होते का तो आता बघितलं 5 होतं मला माहिती. 5 होतं मी बघितलं. जाऊ नका बरं तिकडे लय मोठा आहे बिबट्या तिकडे एवढा मोठा आहे. अरे त्याच्यापेक्षा माझं बोकाड मोठं आहे तो म्हणतो की तिलंही मोठं आहे. वाकड असू द्या मोठं पण ती उचलून नेईन तुम्हाला पण ती बिबट्या त्यामुळे जाऊ नका कुठे राहणार. येऊ दे बरं कसला बिबटे ते बघू हात्यार संगत पाळायचं असतं. बोकडाचं कवर सांगता खसखोर लागेल इथं. खायचं ते काय खास खायचं वगैरे ह्याला तर निकडून खायचंच पडतंय. कांदा आणि मग भाकरी आणू का 2. ती तुमचं तुम्ही काय करा पण जाऊ नका राहणार. ऐका माझं मी येतो पुढे सांगायचं मला 2-4 बरोबर नाही जात आता. काय खरंय ह्याचं? अरे काय खरंय का त्याचं. काय नाही पेथाडे काय मांजर फिंजार असेल दिसला असेल. हो मांजर फेजर कुत्र मांजर दिसला असेल ते पेताडे येते तुझं. चल चार तुम्ही माझी जातो जनावर घेऊन उद्या. हो अरे जातो जनावर घेऊन मग. मग बकऱ्याच कसं करायचं? तुला तर येऊन जातो बकऱ्याचं 2 भाकरीचं कांद्याचं पडतंय. अरे मग तू करायचं मला बकऱ्याचं तुला सगळं करावं लागेल. मग मी करतो का माझ्याकडून रुपया घातला नाही पाहिजे मग ती मला. बरं नाही घेत जाऊ दे. जातो मग. बहुत गेले फिरायला कुठं चाललाय दाऱ्या बिऱ्या जाऊ नको ते खालच्या तिकडे चाललोय दादा मी आता. खालच्या लय मोठा बिबट्या आला मी बघितलं. काय मांजर फिंजार असेल तिथं. आला का मी माझ्या डोळ्याने बघितलं एवढा मोठा बिबट्या. मला नाही गाड्या तुझ्यावर विश्वास. असा 5 पाय होते मी बघितलं ना. खाली 1 पाय होता इकडे 4 एक पाय पाय असतात होता. बिबट्याला 5 पाय कुठून आणले इकडे एक होता इकडे होता खाली 1 होता आणि मध्ये 1 होता. 6 पाय होते. त्याला 1 पाय पुन्हा कमी झाला 5च होतं लागा. खाली जाऊ नको लय मोठा बिबट्या मला दाद्या नाही का बाया का उग मला दाद्या दाऱ्यानं खाली आला इकडे. दाऱ्यानं तिकडे गेला पलीकडे. बाया तू भेटवीत नाहीस ना मला. काय संबंध आहे भेटवायचा. मी कशाला खोटं बोलून मी तुला सांग बरं. बाया खरंच आलाय ना. लय मोठा बिबट्या. तुझा भाऊ काय टाकायचं तुला पागल आहे का? का ग? मी ऊस लावला आता ठेव बिव काय करत नाही माझं बरं. अरे, सगळं कधी आणून ठेवलंय ती ठिबक. काय तुमचं खरं मी बघ बरं बाटली कापली आडवी त्या बाटलीत ऊस लावले 4 एकर ऊस लावला तसा बाटलीत हवेतनं पाईपलाईन केली वरनं परत फवारीन घरनं पाणी देत असतो. नाही 4 नात करून आम्हाला नाही जमायचं 4 बाळू. एकर तर शेती गेली. नाही, आमच्या पाटाने हाय बरंच आहे. जाऊ नको राहणार बिबट्या आला मोठा. नाही आता मी घरी जाऊन झुकतो. उचलून फेकीन तुला. हॅलो काय करतो चिक्या? काय नाही हा इथं बसलोय काय करा थांबलोय इथं उभा आलोय इकडून रानातून. अरे लय बाळा नाटक त्याला फसवलं की. कस काय फसविला? मला म्हणत होता मीच पाणी घेणार आहे मीच पाणी घेणार आहे. त्याला भिडीवलं बिबट्या आलाय म्हणून गेलं बिलं मरणाचं. अर्थ पावता पण नाही ना चिखलात न पडायचं ती. बरं झालं बिल्डिंग लय नाटक करीत होतो कडू. बरं चल येऊ का मला जायचंय आता रानात काम आहे. बरे बरे ठेव ठेव. दादाने असा गोळ केला वय. आता बाळालाच जाऊन सांगतो. लवकर जायचं घरी. ए बाळू काय झालं? इकडे बघा इकडे. दादा म्हणला ना आम्हाला बिबट्या आला म्हणला. आम्हाला मरणाचं मी घेऊन पळून आलो. तीच गावात सांगतो बिबट्याला इकडे जाऊ नका राव. असा फाडूनच खातोय राव माणसांना ती. त्यामुळे जाऊ नका रानात. अरे तुला फसविलं. फसवलं? हा कोणी फसवली? दाद्याने. दाद्याचं वाळून चाललं बरं ना. आला काला असा गोल केला काय? दादीचा मी फोन ऐकला आता चिक्याचा. कसं झालं? हा चिक्याला म्हणत फसविलं. करतो कार्यक्रम बरोबर कार्यक्रम करतो दादा आता. मग. करतो आता कार्यक्रम करतो कार्यक्रम बरोबर आता. मला फसवतो काय दाद्या? मला म्हणला बिबट्या आला खोटं सांगितलं काय? अख्ख्या गावात केलं मी बिबट्या आलाय. लोकांनी मला बिबट्या आलाय म्हणलं मला नाव उठली. लय तिकडे भिजू काय भिजू मी हाय तुला भिजवून देतो बराबर भिजवून देतो. हा तूच आता दाद्याची वाट लावणार.
भिजव दाद्या तिकडे बिंदास भिजव आता मोटर बरोबर चालू होती फ्यूज काढतो चला आता बघतो आईला मोटर कोणी बंद केली असेल, लाईट गेली असेल, बघतच बंद असेल. मला काय फ्यूजच काढलाय केली कुठतरी, कुणी केलं असेल असं बुवा. आपलं भरणं होऊ नाही म्हणून असं केलंय कमरा, फ्यूजच बसवतो आणि पुन्हा चालू करतो. धडक का झटका मार. काय मला अशा खोड्या काढते तर काय चांगलं भेटते, काय मिळच लागत. आता जर काय खोडी केली असा येतो गावल्यावर चुकी घेत नाही. गेलाय वस्तू गेलाय जेव्हा वय हे फ्यूज काढतो बाहेर बघतो असे का कार फ्यूज काढतो काय. अरे कधी मर्दी काय फ्यूज काढतो ना. तू मला खोटं का बोलला, का खोटं बोलला मला, काय खोटं बोललंय. मला काय म्हणला तू बिबट्या आला, का खोटं बोलला, बिबट्या आला नाही काय नाही. हं? अरे तर दिसला होता की मला, मग काय कशा- माहिती आणि- कुत्र होता का बिबट्या होता ती. मग मला कशाला म्हणला बिबट्या आला, मी गावात गेलो अख्ख्या गावात तिला सांगितलं बिबट्या आलाय बिबट्या आलाय. मी बी लांबून बघितलं होता कुत्रे का बिबट्या मला ओळख आला, मग बिबट्या आला म्हणलं. तुला भिजवायचं होतं म्हणून तर तसं गेलं. बाबा मला भिजवायचं होतं, तू जास्त केलेला होता म्हणलं बोटात पुढे बोट पीठ जाईल, हा. बोटाला होईल. हा म्हणजे माझं राहू दिवस वाळून जाऊ दे. अरे तू आज भिजव पण तू पिऊन चालू करा येऊ नको मला की. माहित होतं तू असंच करणार, काहीतरी गोड बोलणार आता. अरे बाबा इथून पुढे खोटं बोलणार नाही आणि असं बिबट्या आला असेल लबाड सांगणार मी नाही. हा आता इथनं पुढे तसं काय करीत जाणून डॉक्टर का केलं. तसं केलं म्हणजे तुम्हाला खोटं सांगितलं बिबट्या आला, मी पण म्हणलं आता ह्याची फजितीच करावं म्हणून मी पण फ्यूज काढला. कशी झाली फजिती मग बरं वाटलं का? आरफजीत झाली पण तो येऊन म्हणायचं का मला भिजवायचे फ्यूज कार्ड घाल काय. मग तुम्हाला आधी कशाला सांगितलं बिबट्या खोटा आलाय. अरे माझ्याकडून चुकलं म्हणलं ते मग मी पण तुम्ही तसं केलं बिबट्या आला म्हणून मग मी पण फ्यूज आणि मग तुला शहराला सव्वा शहर झाला का मग. माझ्याकडे तेच असतं मग. चल, येऊ का मग दादा. हो